आपल्यासोबत माळशिरस विधानसभेचे आमदार म्हणून राहिलेले गेली 10 वर्षापासून माजी आमदार स्वर्गीय हनुमंतराव ढोळस यांचे चिरंजीव राष्ट्रवादीचे युवा नेते प्रदेश सरचिटणीस युवकचे संकल्प ढोळस आहेत आपल्यासोबत. आपण त्यांच्यासोबत जाणून घेऊया की चिन्ह गेल्यानंतर, पक्ष गेल्यानंतर त्यांची पहिलीच प्रतिक्रिया येस न्यूज मराठीवरती येते. कसं वाटते तुम्हाला? नाही, सध्या अपेक्षितच होतं की चिन्ह अशा प्रकारे निर्णय लागेल आणि इलेक्शन कमिशनचा जो निर्णय होता, शिवसेना उद्धवसाहेब ठाकरे यांच्याकडनं जेव्हा हिसकवण्यात आली आणि एकनाथजी शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर ज्या प्रकारे घसाळघाई करून धनुष्यबाणाचं चिन्ह हे इलेक्शन कमिशनकडनं त्यांना देण्यात आलं होतं. त्याच्यानंतर उद्धव साहेबांना हा मशाल चिन्ह भेटला होता आणि त्याच्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष सन्माननीय राहुल नार्वेकरजींनी एकतर्फा जो निर्णय त्यांच्या बाजूने दिला, त्या निर्णयाला बघता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर आणि आमचे नेते असलेले अजितदादा पवार साहेब हे जेव्हा सरकारमध्ये सामील झाले होते, तर सर्वांना अपेक्षा ह्या निर्णयाची होतीच आणि हा निर्णय लागेल. थोडीफार लोकशाही ह्या देशामध्ये जिवंत आहे असं आम्हाला कुठंतरी वाटलं होतं, पण आमचा जो दावा होता तो खोटा ठरला. जशी अपेक्षा होती त्या अपेक्षानुसारच निर्णय लागलेला आहे आणि एका दृष्टिकोनाने हे आमच्यासाठी चांगलंसुद्धा आहे, कारण की सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये आदरणीय साहेबांकरिता, आदरणीय उद्धव साहेबांकरिता प्रचंड प्रमाणात सहानुभूती ह्या ठिकाणी आलेली आहे आणि सर्वसामान्य जनतेला कुठं ना कुठंतरी वाटतंय की जे काय घडलंय ते चुकीचं घडलेलं आहे. जी घटना विधानसभेच्या विधिमंडळामध्ये घडली शिवसेनेच्या बाबतीत, तीच घटना राष्ट्रवादीच्या बाबतीत घडणार हे देखील जनतेच्या मनात होतंच. परंतु न्यायालयीन प्रक्रियेमध्ये लोकांना विश्वास होता की न्यायालयीन प्रक्रियेमध्ये राष्ट्रवादीला पवारसाहेबांकडे मिळतील, कारण की ज्यांनी पक्ष स्थापन केला त्यांच्याकडे पक्ष जाईल. परंतु वास्तवात तसं होताना दिसत नाही. न्यायालयीन प्रक्रिया आता सुरुवात झालेली नाही आहे. आम्ही त्याच्यामध्ये याचिका दाखल केलेली आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये. तुम्ही जर मागच्या 2-3 दिवसाआड जर बातम्या बघितल्या असतील तर लोकशाही जिवंत ठेवण्याचं सर्वात मोठा उदाहरण आपल्याला सर्वांना पाहण्यात आलेलं आहे. चंदीगड या शहराचं, चंदीगड हे अत्यंत महत्त्वाचं शहर उत्तर भारतात मानलं जातं, कारण की ही 2 राज्यांची राजधानी आहे आणि केंद्रशासित प्रदेश म्हणून चंदीगडची ओळख आहे. आणि चंदीगडच्या महापौर पदासाठी जे विचित्र प्रकाराने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी 8 त्या ठिकाणी मतं जी बाद करण्यात त्या ठिकाणी आली होती आणि CCTV कॅमेरामध्ये त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची जी एक्सप्रेशन, जी त्याची चेहऱ्यावरची जी झलक होती ती कैद करण्यात आली होती आणि 2 वेळा त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी लागोपाठ कॅमेऱ्यामध्ये बघितलं आणि तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपण जो विषय आपण ऑलरेडी करून बसलेलो आहे, आपण जो क्रॉसचा शेरा मारून बसलेलो आहे आणि मतं बाद आपण जी केलेली आहेत त्यांनी आपण अडचणीत येऊ शकतो. कॅमेरा सुरू आहे ज्याच्यावर आपलं लक्ष पहिलं गेलं नव्हतं आणि त्यांचं लक्ष जेव्हा गेलं तेव्हा ते आश्चर्यचकित झाले आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जस्टिस चंद्रचूड साहेबांनी त्यांच्या सुनावणीमध्ये भारताचे सॉलिसिटर जनरल जेव्हा त्यांनी ती बाजू त्यांची मांडली तेव्हा ह्यांना विचारण्यात सुद्धा आलं की हे जर तुम्ही केलं तर ते कंटेम्प्ट ऑफ कोर्ट राहील, तुम्ही कोर्टामध्ये जर खोटं बोलाल तर तुम्हाला शिक्षासुद्धा होऊ शकते. आणि त्यावेळेस त्यांनी कसंही करून लोक माझ्या अंगावरती आली आणि जी कागदं होती ती वाचवण्याकरिता मी त्यांच्यावरती शेरा मारला की ही मी मोजून ठेवलेली आहेत, जी मोजायची अधिकृतपणे बाकी होती ती मी राखीव ठेवली होती. अशा प्रकारचं त्यांनी काहीतरी एक कहाणी त्या ठिकाणी रचली आणि ही सर्वोच्च न्यायालयामध्ये जस्टिस चंद्रचूड साहेबांसमोर आणि 5 न्यायाधीशांच्या टोटल त्या बेंचसमोर एका प्रकारे त्यांनी ही खोटी बाजू मांडली जी त्यांच्या निदर्शनात आली आणि त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना बजावत सांगितलं की जी 8 मतं तुम्ही इनव्हॅलिड केली होती त्या मतांची परत मतमोजणी करण्यात यावी आणि पुन्हा नव्याने निवडणुका न घेता त्या ठिकाणी आम आदमी पक्षाचा हा महापौर त्या ठिकाणी विराजमान झालेला आहे. आणि लोकशाहीची सर्वात मोठी आपल्याला हा विजय त्या ठिकाणी दिसतोय आणि ह्यापुढेही इंडिया आघाडीला लोकशाही पद्धतीने जर ह्या देशामध्ये अशा गोष्टी घडत राहिल्या तर आपल्याला अजून ठिकाणी विजय हा इंडिया आघाडीचा
दिसायला काय जास्त वेळ लागणार नाही. आता सर तुम्ही असं सांगितलं की जे विजय आहे तो लोकशाही जिवंत ठेवण्याचा मुद्दा बरोबरच आहे, परंतु लोकशाही जर जिवंत ठेवायचं असेल ती EVM मशीनच्या विरुद्ध जर बॅलेट पेपरवर जर निवडणुका घेतल्या तर काय योग्य? आता ही तुम्हाला मी जे उदाहरण दिलेलं आहे ते 40 बॅलेट पेपर काउंटिंगचं दिलेलं आहे. जर 40 बॅलेट पेपर काउंटिंगमध्ये एवढा मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि अख्ख्या देशाची निवडणूक जर तुम्हाला घ्यायची असेल तर अशा किती बॅलेट पेपरमध्ये कुठं कुठं कॅमेरे तुम्ही लावू शकता? ते काय शक्य नाही आहे. बॅलेट पेपरवर आपली किती इच्छा असेल पण पुन्हा एकदा निवडणूक घेणं मला वाटत नाही निवडणूक आयोगाकडनं शक्य होणार आहे. EVMवरती आमचा विश्वास आहे. EVM काही जर लोकांनी स्पेक्युलेशन केले असेल की EVMमध्ये घोटाळे होत असतील, काही होत असेल, पण मला असं वाटत नाही की VVPAT एकदा आपलं मत जेव्हा दर्ज होतं त्याच्यामध्ये आणि एक पावती बाहेर निघते त्या VVPATमधनं ते अधिकृतपणे त्यावेळेस ते पोलिंग एजंटची जबाबदारी असते की ते मत तुमचं नोंद करण्यात आलेलं आहे की नाही. जसं आपण सांगितलं VVPAT, पण त्याचं काउंटिंग का होत नाही? मग काउंटिंग त्याचंही झालं पाहिजे आणि डिजिटल जे मत होतं त्याचंही काउंटिंग झालं पाहिजे आणि ते दोघीचा साम्य रचून ते मतग्राह्य धरावं. हो, ते तसं काउंटिंग करावंच लागतं ना ते अधिकृतपणे. VVPATचं मतदानच काउंटिंग करत नाहीत, फक्त डिजिटल जे मत होतंय पोलिंग तेच. आता ते आयोगाला माहिती आहे की त्यांचं काय नेमका अधिकृत प्रकार आहे. कारण की आपल्या जवळच पोटनिवडणूक झाली ज्यावेळेस माझे आमदार भारतनाना भालकेंचं निधन झालं, ती पोटनिवडणूक झाली. त्या पोटनिवडणुकीमध्ये 1300 मतांची तफावत त्या ठिकाणी पाहायला मिळाली. आपल्या शेजारचा मतदारसंघ पंढरपूरचे, म्हणजे एवढी वेळमध्ये तफावत पाहायला मिळते. आणि 8 ऑक्टोबर 2013चा हायकोर्टाचा निर्णय आहे की EVM मशीनद्वारे ज्या घेण्यात येणाऱ्या निवडणुका आहेत त्या पारदर्शक होऊ शकत नाहीत. तरी देखील निवडणूक आयोग एक हुकुमशाही राबवतंय का मोदी सरकार हुकुमशाही करतंय? जर तुम्ही हुकुमशाहीबद्दल विचाराल तर माझी भूमिका स्पष्ट आहे की सर्वत्र देशामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक शहरामध्ये ह्या गोष्टीची जाणीव ही सर्वांना भासत आहे. आणि ज्या प्रकारची एका दृष्टिकोनाने मी तुम्हाला 2 उदाहरण देऊ इच्छितो. एक तर गणपत गायकवाडजी जे आमच्या वडिलांसोबत 2009 साली पहिल्यांदा ह्या विधानसभेमध्ये निवडून गेले महाराष्ट्राच्या, आणि तिसऱ्यांदा हे निवडून आले भारतीय जनता पक्षाच्या तिकीटवरती. त्यांनी जो गोळीबाराचा जो प्रकरण कल्याणमध्ये केलेला आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी उघडच दिवसाढवळे पोलीस स्टेशनमध्येच त्यांची स्वतःची रिव्हॉल्वर काढून एका व्यक्तीवरती गोळीबार केलेला आहे. जर भारतीय जनता पक्षाचा एखादा आमदार, एखादा लोकप्रतिनिधी 3.5 लाख लोकांनी त्याला निवडून दिलेलं असतं, त्याच्यावरती 3.5 लाख लोकांचं आयुष्य त्यांच्यावरती अवलंबून असतं. जर तुम्ही एवढं बेजबाबदारपणाने वागत असाल, प्रॉब्लेम किंवा विषय कसलाही असू शकतो, त्यांना कसलाही त्रास असेल, त्यांना कितीही वेदना झाल्या असतील, कुठलाही गंभीर विषय त्यांच्या पाठीमागे असेल, पण काही झालं तरी कायदा व सुव्यवस्था हातात घेणं हे कुठल्याही लोकप्रतिनिधीकडनं अपेक्षित नाही आहे. जर लोकप्रतिनिधी असे करतील तर सर्वसामान्य जनतेनं काय करावं? आणि दुसऱ्याच ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो, आमचे जवळचे पारिवारिक मित्र, आमच्या वडिलांचे 40 वर्षाचे मित्र विनोद घोसाळकरजी, आणि ज्यांना मी लहानपणापासून पाहिलेलं आहे असे माझे मोठे बंधू स्वर्गवासी अभिषेक घोसाळकरजी, यांच्यावरती मी राहत असलेल्या बोरिवली या परिसरामध्ये त्यांचं इतकं छान काम होतं. ते नगरसेवक होते, त्यांच्या सौभाग्य पत्नीसुद्धा नगरसेवक होत्या. घोसाळकर साहेब हे आमच्या वडिलांसोबत 2009 साली निवडून गेले होते विधानसभेवरती शिवसेनेकडनं. आणि इतक्या बेजबाबदारपणे एका व्यक्तीनं संध्याकाळी 6-6:30च्या दरम्यान त्यांच्यावरती गोळीबार केला, स्वतःलाही त्यांनी नंतर संपवून टाकलं, अशी बातमी आपल्याला सर्वांना ऐकण्यात आली. तर कुठे ना कुठे कायदा सुव्यवस्था जी आहे ती व्यवस्थितपणे हाताळली जात नाही आहे, ह्याची जाणीव सर्वांना भासते. आणि दुसऱ्या ठिकाणी आपल्या तालुक्यामध्ये सन्माननीय माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव आमदार नितेश राणे हे जेव्हा आले होते, त्यांनी एक भाष्य केलं होतं. पोलिसांना एक वेगळी प्रकारची हास्यास्पद पद्धतीने चेतावणी देऊन सांगितलेलं की तुम्ही आमचं काही बिघडू शकत नाही, आमचा बॉस हा सागर बंगल्यामध्ये बसलेला आहे. उपमुख्यमंत्र्यांना त्यांनी त्यावेळेस सूचित करत सांगितलेलं. आणि त्यांचेच बंधू निलेश राणे यांनी मागच्या आठवड्यामध्ये सन्माननीय भास्कर जाधव साहेबांच्या मतदारसंघामध्ये गुहागरला जाऊन अत्यंत खालच्या पातळीवरचं भाषण हे सर्वसामान्य जनतेसमोर केलेलं आहे. आणि हास्यास्पद गोष्ट अशी आहे की भारतीय जनता पक्षाचा अधिकृत स्टेज त्या ठिकाणी, ते ज्या माईकवरनं बोलत होते तिथं भारतीय जनता पक्षाचा कमळ आणि त्या पक्षाचं नाव लिहिलेलं होतं. आणि त्यांनी 20-25 वेळा
गलिच्छ पद्धतीने भास्करराव जाधव साहेबांचा उल्लेख त्या ठिकाणी केला आणि 4-5 वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे त्या ठिकाणी अपशब्द वापरले आणि बायका त्या ठिकाणी त्या मंचावरती उपस्थित होत्या, तर तुम्ही खरं सांगतो तुम्हाला यूट्यूबला जेव्हा ह्या बातम्या आता सर्व लोक चॅनल्स जे आहेत हे फ्री झालेले आहेत, फ्री टू एअर, म्हणून माणसं हे DTHवरती बघण्यापेक्षा यूट्यूबवरतीच TV9 असेल, ABP माझा असेल, सर्व चॅनल्स लाईव्ह बघतात आणि त्या ठिकाणी लाईव्ह बघत असताना जेव्हा हे भाषण सुरू होतं तेव्हा माझी नजर आणि माझा डोळा हा कमेंट्सच्या सेक्शनकडे गेला आणि त्या 1.5-2 तासाच्या टेलिकास्टमध्ये अर्धा तास जे त्यांचं भाषण चाललं त्या भाषणामध्ये जवळपास 450-500 पेक्षा जास्त कमेंट्स आल्या. एकही कमेंट त्यांच्या बाजूनी नव्हती. म्हणजे सर्वसामान्य जनता ही बघते आणि जनतेला ते सहन होत नाही आहे. तुम्ही कुठल्याही खालच्या पातळीवरती जाऊन लोकांबद्दल जर असे उल्लेख करत असाल तर ते सर्वसामान्य जनतेला कधी पटणार नाही. जे आता तुम्ही सांगितलं की माळशिरस विधानसभेच्या मतदारसंघात येऊन नारायण राणेचे चिरंजीव नितेश राणे ते येऊन 2दा आले, वेळापूर असेल, माळशिरस असेल, 2दा आल्यानंतर 2दाही हिंदू आणि मुस्लिम वाद लावून जात आहेत. तरीही लोकप्रतिनिधी असून देखील विधिमंडळाचे जे गृह खातं आहे ते त्यांच्यावरती नजर का ठेवत नाही किंवा त्यांच्यावरती कारवाई का करत नाही? दोन्ही समाजामध्ये तफावत लावतायत, वाद लावतायत. हे माळशिरस विधानसभा एक पुरोगामी विचाराचं, क्रांतीचं माळशिरस विधानसभा म्हणलं जातं आणि या विधानसभेच्या मतदारसंघात येऊन अशी हिंदू मुस्लिम दंगल लावण्याचं काम नितेश राणेकडून केलं जातं. बघा, सर्वप्रथम तर मी तुम्हाला सांगू इच्छितो, आपला हा मतदारसंघ हा इतका पवित्र मतदारसंघ आहे. स्वर्गीय काकासाहेबांच्या प्रतिनिधित्वानं मला वाटतं आपल्या स्वतंत्र काळाच्या अगोदरपासून काकासाहेब ह्या मतदारसंघाचे आमदार म्हणून, मुंबई विधानसभेचे आमदार म्हणून त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करत होते. नंतर संयुक्त महाराष्ट्र झाल्यावरती काकासाहेबांनी बरेच वर्ष प्रतिनिधित्व केलं. आदरणीय विजयदादांनी नंतर आपल्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. जिल्ह्याचे भाग्यविधाते म्हणून काकासाहेबांकडे आणि विजयदादांकडे पाहिलं जायचं. त्याच्यानंतर एकमेव निवडणूक जी सांगूजीराजे देशमुख साहेबांनी त्या ठिकाणी बिनविरोध केली, त्या ऐतिहासिक निवडणुकीनंतर आपला मतदारसंघ हा कायमस्वरूपी गाजलेला मतदारसंघ आहे आणि राखीव झाल्यानंतर 2009ला आमच्या वडिलांनी 2 वेळा विधानसभेला निवडून गेल्यावरती, हे बरेचशा लोकांना माहिती नसेल कारण की एखाद्या वेळेस मला व्हिडिओ टेप मिळाल्या तर मी तुमच्याबरोबर ते शेअरसुद्धा करेन. 2009 आणि 2014च्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर जेव्हा शपथग्रहण सोहळा झाला विधानसभेमध्ये, माझ्या वडिलांनी स्वर्गीय सहकार महर्षी शंकररावजी मोहिते पाटलांना वंदन करून शपथ त्या ठिकाणी घेतलेली आहे. इतका पवित्र हा आपला मतदारसंघ आहे. मला वाटत नाही आपल्या सध्याच्या लोकप्रतिनिधींनी स्वर्गीय काकासाहेबांच्या नावाची शपथ त्या ठिकाणी घेत असताना उल्लेख केला असेल, पण त्याच्यात त्यांची काही चूक नाही. ते बाहेरचे आहेत, ते आपले स्थानिक नाहीच आहेत. पण संस्कृती आपली वेगळी आहे. आपल्याकडे बरेचशा सांस्कृतिक बदल ह्या ठिकाणी होण्यात आलेले आहेत. आपल्या तालुक्यात वेगवेगळ्या शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांची तळमळ असायची. मागच्या 10 वर्षाचं मी बोलू शकतो कारण की जेव्हापासून मला कळायला लागलं आहे आणि मी एक 18 वर्षाचा पुरुष झालेलो आहे, तेव्हापासून मी आमच्या वडिलांना आमदार म्हणून ते 5 वर्ष राबताना पाहिलेलं आहे. त्याच्या अगोदर मी शाळेत होतो, कॉलेजमध्ये होतो, म्हणून मी तेव्हाचं पण बोलू शकत नाही. पण लोकांमध्ये, अधिकाऱ्यांमध्ये एक तळमळ होती की आम्हाला माळशिरसला काम करायचं आहे, आम्हाला माळशिरसमध्ये बदली करून हवी आहे. तिथं आमदार डोळससाहेब काम करतात, तिथं विजयदादांच्या वलयानुसार तिथं मोहिते पाटील फॅमिलीच्या इतक्या चांगल्या संस्कृतीमध्ये सर्व कारभार होत असतो की आम्हाला तिथे कुठल्याही प्रकारचा टॉर्चर किंवा त्रास होत नाही. पण आमच्या वडिलांच्या काळात आपल्याकडे येणाऱ्या प्रांताधिकारी जे असतील किंवा तहसीलदार असतील, माझी नावं घेऊ इच्छित नाही, त्याच्यानंतर जे कोविड काळामध्ये आपल्या लोकप्रतिनिधींना क्वारंटाईन करण्यात आलं होतं, काहीतरी व्यवहार असा झाला असेल जो अधिकाऱ्यांना टॉर्चरच ठरला असेल. अगोदरचे आपले तहसीलदारसुद्धा जे बरेच वर्ष आपल्याकडे होते, ते आपल्याकडनं त्यांची 3 वर्षाची कारकीर्द संपायच्या अगोदरच ते त्या ठिकाणी कंपल्सरी लिव्हवरती त्या ठिकाणी निघून गेले होते. त्यांनाही कुठल्या तरी प्रकारचा टॉर्चर त्या ठिकाणी झाला असेल. आणि अनेक तसे अधिकारी आहेत, मला वाटतं वन विभागाचे आहेत, त्यांचाही मला नावाचा कोणाचा उल्लेख करायचा नाही. पण एकंदरीत माझा सांगण्याचा फक्त आणि फक्त दृष्टिकोन एवढाच आहे की लोकप्रतिनिधींनी काही करावं. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत, शेवटी तेही आमचे पाहुणेच आहेत. पण जेव्हा अधिकारी आपल्याकडे पाहत असतात, मला एक माझ्या वडिलांची शिकवण आहे. आमचे वडील सारखे यांना सतत मला म्हणायचे, त्यांनी आपल्या आईला पाहिलं नव्हतं, त्यांनी त्यांच्या वडिलांना पाहिलं नव्हतं. त्यांची आई गेला तेव्हा 8 महिन्याचे होते, त्यांचे वडील गेले तेव्हा ते अवघे 8 किंवा 9 वर्षाचे होते. ते विवेकवर्धनीला आश्रमशाळेत शिकले. त्यांनी मुंबईत बोरिवली रेल्वे स्टेशनला 5 वर्ष बूट पॉलिश केली. 1982 सालापासून ते मुंबईत नंतर विजयदादांच्या संपर्कात आले. त्यांना
हॉटेलमध्ये नोकरी मिळाली, त्यांनी साधी वेटरची नोकरी केली आणि तसा त्यांचा अनेक आपल्याला सर्वांना माहितीच आहे एकदम कठीण प्रवास त्या ठिकाणी होता. म्हणून माझ्या वडिलांनी मला नेहमी एकच गोष्ट सांगितली आहे, मी कधी शिकू शकलो नाही, मी 12वीच्या पेक्षा जास्त शिकलो नाही, मी बोट पॉलिश करता करता नाईट कॉलेज केलं पण मी त्याच्या पुढं शिकलो नाही. जर मी आधी शिकू शकलो असतो तर मी 100% अधिकारी झालो असतो आणि मी ह्या देशामध्ये एक बदल घडवून आणायचा प्रयत्न केला असता. पण तो फक्त आणि फक्त समाजकारण आणि राजकारणाच्या मार्फतच त्यांना करता आलं, म्हणून त्यांनी त्या क्षेत्रामध्ये जायचं पसंत केलं. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा आपण राजकारण समाजकारण करत असतो तेव्हा अधिकारी, राजकीय व्यक्ती आज निवडणुकीत विजय होतो, उद्या पराजित होतो. पण आपल्याला एक गोष्ट विचारायची नसते, जे आमच्या वडिलांनी आम्हाला सतत सांगितली, की अधिकारी 58 किंवा 60 वयापर्यंत कायमस्वरूपी खुर्चीत बसलेला असतो आणि त्याच्याकडे ताकद असते आणि तो खुर्चीवर बसून त्याच्या ताकदीचं समाजाच्या भल्यासाठी वापर करत असतो. म्हणून कुठल्याही अधिकाऱ्याबरोबर आपण समंजसपणे आणि चांगली आणि रिस्पेक्ट देऊन चांगली वागणूक केली पाहिजे. जर आपल्या लोकप्रतिनिधींना जर आपली मान खाली घालवली आणि अधिकाऱ्यांना त्यांचा हक्काचा मान आणि सन्मान दिला नाही तर उद्या राज्यभरात, जिल्ह्याभरात, आपल्या महसूल विभागात, पुण्याच्या लोकांची काय चर्चा होणार, की हा माळशिरस विधानसभेमध्ये एकेकाळी काय संस्कृती आणि काय परिस्थिती होती आणि आता काय परिस्थिती उद्भवलेली आहे आणि त्या परिस्थितीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी काम करायची इच्छासुद्धा होत नाही. तर हे खरोखर दुर्दैवी आम्हाला वाटतं. आता तुम्ही बोलत सांगितलं की महाराष्ट्राची एक राजकीय संस्कृती पाहायला गेली तर यशवंतराव चव्हाण असतील, त्यानंतर शरद पवार असेल आणि आपले माळशिरस विधानसभेचे जे आमदार म्हणून राहिलेले, राज्याचे उपमुख्यमंत्री राहिलेले विजयदादा यांनी जी संस्कृती या माळशिरस विधानसभेला दिलेली आहे ती वेगळीच आहे. त्यानंतर परत तीच संस्कृती माजी स्वर्गीय आमदार हनुमंतराव ढोळे साहेबांनी जोपासली, परंतु तेच संस्कृती सध्या विद्यमान आमदार सांभाळत नाहीत. जी निष्ठा साहेबांकडे होती, ढोळे साहेबांकडे, ती निष्ठा विद्यमान आमदारकडे नाही आहे. याबद्दल तुम्ही आत्ता सांगितलं, तर ती निष्ठा का नाही? निष्ठेचा प्रश्न नाही, मी निष्ठेबद्दल बोलतच नाही. बघा, निष्ठा ही प्रत्येक माणसाच्या मनाची असते. एखाद्या वेळेस एखाद्या व्यक्तीचा स्वतःचा चिरंजीव किंवा त्याची कन्यासुद्धा त्याच्याप्रती निष्ठा ठेवत नाही. एखाद्या वेळेस सुपुत्रसुद्धा बापाला सोडून जातो आणि बापाला सोडून गेल्यावरती त्या बापावरती काय वेदना होती ती त्या बापालाच सहन करावी लागते. आजची राजकीय परिस्थिती हीच आहे. ज्यांनी तुम्हाला मोठं केलं, ज्यांनी तुम्हाला घडवलं, त्यांना सोडून जायची संस्कृती, ही नवीन पद्धतच महाराष्ट्र राज्याला लागलेली आहे. म्हणून निष्ठेची अपेक्षा आपण कोणाकडनं करावी नाही, कारण की ती मनापासून आली पाहिजे. माझा मुद्दा वेगळा होता. अधिकाऱ्यांना प्राथमिकताने आपल्या मतदारसंघामध्ये वावरत असताना, काम करत असताना संताप, कधीही डिस्टर्बन्स, कधीही कुठल्या प्रकारचा टॉर्चर त्या ठिकाणी असं माझ्या कानावर ऐकू आलं आहे की मागच्या 4 वर्षात वेगळ्या पद्धतीचं होत आहे, जे अगोदर होत नव्हतं. तर माझं फक्त आणि फक्त उल्लेख त्या दृष्टिकोनाकडनं आहे की तशा प्रकारची कुठलीही अडचण अधिकाऱ्यांना काम करताना न व्हावी आणि त्यांनी कधीही बाहेर जात असताना, ते वावरत असताना, त्यांची बदली होऊन ते बाहेर गेल्यावरती आपल्या तालुक्याबद्दल स्वाभिमानाने म्हणलं पाहिजे की हो, आम्ही काकासाहेबांच्या तालुक्यात काम केलेलं आहे, हो आम्ही विजयदादांच्या तालुक्यात काम केलेलं आहे आणि तिकडच्या तालुक्यात लोक ही स्वाभिमानी आहेत आणि आम्हाला कधी त्यांनी वेगळ्या पद्धतीनं खालच्या पातळीवरती जाऊन त्रास दिलेला नाही. जसं आता तुम्ही सांगितलं की निष्ठेचा विषय नाही आहे, एक प्रशासनाला एक टॉर्चर केलं जातं, नक्कीच आहे. परंतु ज्यावेळेस साहेब आमदार असताना या माळशिरस विधानसभेमध्ये छोटा कार्यक्रम असो किंवा मोठा कार्यक्रम असेल, त्या कार्यक्रमाला मोहिते पाटील परिवार हा उपस्थित असायचा, कारण की योगदान त्यांचं आहे. त्याच पद्धतीचं योगदान आमदार राम सातपुते यांना देखील मोहिते पाटील परिवाराने केलेलं आहे. तरी देखील ते स्वतःचं एक अस्तित्व या तालुक्यामध्ये करू पाहतायत. मग नाईक निंबाळकर असतील किंवा राम सातपुते असतील, तर याबद्दल काय सांगा? बघा, सर्वत्र परिस्थिती बदललेली आहे, पक्ष हा बदललेला आहे. तर मी नवीन लोकप्रतिनिधीला कसलाही दोष देऊ शकणार नाही, कारण की ते एका वेगळ्या विचारधारेच्या पक्षातनं येतात. आता बघा, आपल्याला एखाद्या व्यक्ती किंवा एखाद्या परिवार, एखाद्या गटाकडनं जर महाराष्ट्राच्या विधानसभेत जायची संधी मिळाली असेल तर त्या संधी मिळाल्यानंतर पहिल्या दिवसापासून आपण त्यांच्याप्रती कशी निष्ठा ठेवावी हे तुम्ही कोणाला शिकवू शकत नाही. हे सर्वत्र स्वतंत्रपणे त्यांनी त्या गोष्टीचं आकलन करायला पाहिजे. पण हो, आमच्या वडिलांची बरोबरी मी ह्या लोकप्रतिनिधींबरोबर करू इच्छित नाही, कारण की विजयदादांच्या घरातले एक पारिवारिक सदस्य म्हणून आमचे वडील त्या ठिकाणी आयुष्यभर वावरत होते आणि मला वाटत नाही की कुठल्याही मोहिते पाटील परिवारातला सदस्य ह्या गोष्टीला नाकारू शकेल. आणि दादांच्या आणि माझ्या वडिलांचा सहवास हा 1982 सालापासूनचा आहे. 1987-88 साली
माझे वडील मुंबईतल्या बोरिवलीत असणाऱ्या IC कॉलनी ह्या परिसरामधील प्रभाग क्रमांक 2 किंवा 3 त्या ठिकाणी त्यावेळेस होतं ते मुंबई महानगरपालिकेचं वॉर्ड. त्या ठिकाणी त्यांनी नगरसेवक च्या निवडणुकीला तो वॉर्ड तयार केला होता. त्या ठिकाणी सेंट फ्रान्सिस नावाची एक 100-125 वर्ष जुनी कॅथलिक धर्माच्या ब्रदर्सकडनं चालवली जाणारी शाळा त्या ठिकाणी जी आहे तिथं 1987 सालापासून जवळपास आमच्या वडिलांनी आदरणीय दादांच्या 12 जून हा वाढदिवस ह्याचं औचित्य साधून तिकडचं सर्वात मोठं आश्रमशाळा म्हणून तिकडची ओळखली जायची. कारण की ऑर्फनेज ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये, या इंग्लिश शाळेच्या आश्रमशाळेमध्ये जवळपास 2,500-3,000 हजार विद्यार्थी त्या ठिकाणी असायचे आणि त्यांची अवस्था अत्यंत वाईट असायची. त्यांना शिकायला अनुदान नव्हता त्यावेळेस. आणि ह्या शाळेमध्ये एकूण विद्यार्थी 8-8.5 हजार होते त्यावेळेस. आता तर 20-1 हजार झाले असतील. आणि 2-2.5 हजार विद्यार्थी शिकत असणारे ते अनाथ आश्रममधले होते त्यांच्या. आणि आपण शिकू शकलो नाही, आपली परिस्थिती ही शिकायची नव्हती आणि आपल्याला एका अनाथ आश्रममध्ये पंढरपूरला शिकून वरती यावं लागलं, आपलं आयुष्य घडवावं लागलं. ह्या पद्धतीने त्या गोष्टीची जाणीव त्यांना होती. म्हणून विजयदादांच्या वाढदिवसानिमित्त 87 सालापासून ते जवळपास 1999, 2000, 2001 सालापर्यंत सातत्यानं आमच्या वडिलांनी त्या ठिकाणी कार्यक्रम घेतलेले होते. त्या ठिकाणी दादांच्या वाढदिवसाला मोठमोठे कार्यक्रम झाले. आणि कबड्डीच्या स्पर्धा असतील, आदरणीय कैलासवासी प्रतापसिंह मोहिते पाटील साहेब त्या ठिकाणी बऱ्याच वेळा आले आणि संपूर्ण कुटुंबच आमच्या बरोबर त्या कार्यक्रमांना येत असत. आणि ही जुनी नाती आहेत. म्हणजे तेव्हा 92 साली माझा जन्म झाला आणि मी त्यावेळेस भरपूर लहान होतो. मला खरोखर तर तुम्हाला सांगायला अतिशोक्ती ठरणार नाही, पण रणजितसिंह मोहिते पाटील दादा आणि माझे वडील यांनी बऱ्याचशा वर्षी सोबत काम केलं. आदरणीय रणजितदादा हे युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते. माझे वडील त्यावेळेस सरचिटणीस होते. 99 साली दादांच्या कृपेने आणि आदरणीय पवारसाहेबांच्या कृपेने सर्वोदय व चर्मकार विकास महामंडळाचं अध्यक्षपद माझ्या वडिलांना मिळालं. आणि त्या ठिकाणी कायमस्वरूपी तोट्यात असणारा हा महामंडळ आमच्या वडिलांनी फायद्यामध्ये आणून ठेवलेला. आणि 6,500 लाभार्थ्यांना त्या ठिकाणी कर्ज वाटप आमच्या वडिलांनी पहिल्या 3 वर्षामध्ये केलेलं. आणि त्याच्यानंतर 2002 साली सर्व ज्येष्ठ पुरुषांच्या नावावरती मागासवर्गीय त्या समाजांच्या असणाऱ्या महामंडळांची नावं त्या ठिकाणी होती. अण्णाभाऊ साठे महामंडळ असेल, महात्मा ज्योतिराव फुले महामंडळ असेल, महाप्रेट ज्यांना म्हणतो आपण. तर आमच्या वडिलांची ती तळमळ होती. बरेच वर्षापासून ते प्रयत्न सुरू होते, पण ते कोणाला यशस्वी पद्धतीने पार पाडता आले नाही. पण जेव्हा स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्याकडे आमच्या वडिलांनी वारंवार पाठपुरावा करून त्याची मागणी केली की संत रोहिदास महाराजांच्या नावानेच ह्या महामंडळाचं नामकरण त्या ठिकाणी झालं पाहिजे. आणि ते आमच्या वडिलांनी करून दाखवलं आणि त्या संधीचं सोनं केलं. आणि नंतर कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ हा राखीव होता. तिथे आमच्या वडिलांनी 2.5 वर्ष स्थायी होऊन तिथं बऱ्याचशा प्रमाणात मोठमोठे कार्यक्रम घेतले. मोठ्या प्रमाणात लोकं जोडली त्या ठिकाणी आणि 20-25 हजार लोकांची मिरवणूक काढून त्या ठिकाणी उमेदवारीचा अर्जसुद्धा भरला. पण त्या ठिकाणी आदरणीय पवारसाहेबांचा विजयदादांना त्यावेळेस फोन आला आणि मी खरोखर धन्यवाद देतो रणजितदादांचा. कारण की दादांनी 2च राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या मागणीसाठी पार्टी हायकमांडला विधानसभेची तिकीट मागणी केलेली. एक म्हणजे सध्याचे उद्योगमंत्री जे रत्नागिरी जिल्ह्याचे युवकचे अध्यक्ष होते माननीय उदय सामंतजी आणि स्वर्गीय आमचे वडील. उदय सामंतजींची जागा ती राष्ट्रवादीची होती म्हणून त्यांना त्यावेळेस उमेदवारी मिळाली. आणि 2004 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेला कर्जत जामखेड जागा न येता ही काँग्रेसला गेली आणि काँग्रेसला गेल्यामुळे त्या ठिकाणी काँग्रेसला ती जागा मिळाली आणि तिथं आमच्या वडिलांना उभं राहता आलं. आता 2024ला जे लोकसभा माढायला लागणार आहे त्या सर्वत्र धुमारी चालू आहे. अनेक उमेदवार माढा मतदारसंघात पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. याबद्दल तुम्ही सांगाल काय? उमेदवार आपला पार्टीचा कसा असेल, शरद पवार गटाचा? बघा, सर्वत्र तर थोडंसं मी तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये नेऊ इच्छितो. 2019ची निवडणूक आपण पाहिली असेल. प्रस्थापित नेतृत्व, मोहिते पाटील कुटुंब व मोहिते पाटील कुटुंबाचे विरोधी असणारे बरेचसे गट हे एकत्र येऊन भारतीय जनता पक्षाच्या
त्या ठिकाणी कामाला लागले होते रणजितसिंह निंबाळकरांच्या, आणि 1,00,000 मतांचं मताधिक्य ह्या सर्व नेते मंडळींनी मिळून त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला त्या ठिकाणी दिली. पण एक गोष्टीचा विसर पडू नये की 44-45 हजार मतं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तत्कालीन उमेदवार संजय मामा शिंदे यांना भेटली होती. संजय मामा हे प्राथमिकतेने आपल्या तालुक्यातले नाही आहेत, ते करमाळा तालुक्यातले आहेत. आणि जेव्हा प्रस्थापितांचं पक्षाला सोडून गेल्यावरती जे वातावरण निर्माण झालं होतं तालुक्यामध्ये, तर आमचे नेते, आमच्या पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शंकर नाना देशमुख असतील, त्यावेळेस आमचे तालुका अध्यक्ष माणिकबापू वाघमोडे असतील, प्रकाशबापू पाटील असतील पाणीवचे, आणि इतर नेते मंडळींनी जे पवारसाहेबांबरोबर काँग्रेस पक्षाबरोबर निष्ठेने राहिले, त्यावेळेस त्यांनी त्या दृष्टिकोनाने पक्षाचा झेंडा हातात उचलला आणि पोलिंग एजंटसुद्धा अनेक ठिकाणी नसताना 45,000 आसपास मतं ही संजय मामांना पडली. हे खूप मोठं कौतुक त्या ठिकाणी मी करावं असं वाटेल. कारण की काही तुमच्याजवळ नसताना जर साहेबांवरती आणि फक्त साहेबांवरती प्रेम करणारी जनता जी आपल्या तालुक्यामध्ये आहे त्यांनी तुम्हाला एवढी मतं मिळवून दिली. त्यामधले बरेचसे नेते हे आता भाजपमध्ये नाही पण आहेत, ते भाजपपासूनही दुरावलेले आहेत. आणि आत्ता ह्या घडीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवारसाहेबांच्या विचारधारेच्या पुरेगामी विचारधारेने जो पक्ष काम करतो आहे, आज स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारधारेने जो पक्ष काम करतो आहे, त्या पक्षाची परिस्थिती 2019च्या प्रमाणे आत्ता मोठ्या प्रमाणात बळकट झालेली आहे. हे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो. कारण की सर्वसामान्य जनतेला द्वेषाचं, धिक्काराचं राजकारण अजिबात आवडत नाही. त्यांना अजिबात अपशब्द वापरलेली आवडत नाही. लोकांना प्रोग्रेसिव्ह राजकारण आवडतं, प्रगतीचं राजकारण आवडतं, निष्ठेचं राजकारण आवडतं. आणि त्या दृष्टिकोनाने आपण पाहाल तर मला असं वाटतं की आदरणीय धवलदादाही त्यावेळेस, मला वाटतं धवलदादाही त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधातच काम करत होते. तर काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून धवलदादांचाही मोठा सिंहाचा वाटा त्या ठिकाणी आम्हाला फायदा होणार आहे त्या गोष्टीचा. तर स्वाभाविकपणे कुठलाही उमेदवार जर आला, म्हणजे आमचे मित्र युवक काँग्रेसच्या संघटनेत काम करणारे अभयसिंह जगताप त्या ठिकाणी इच्छुक आहेत. आपल्या तालुक्यातील ज्येष्ठ वकील MM मगर साहेब त्या ठिकाणी इच्छुक आहेत. आणि पार्टी हायकमांडकडे सर्वत्र नेते मंडळींचा आराखडा त्या ठिकाणी आहे. आणि कुठला उमेदवार योग्य ठरेल आणि ज्याला सर्वात जास्त मताधिक्य मिळेल त्या ठिकाणी पक्ष ठरवेल आणि ती निवडणूक पार पाडली जाईल. ते येणारी माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक असेल किंवा विधानसभेची निवडणूक असेल, जर आपल्याला लोकसभेची किंवा विधानसभेची जर उमेदवारी हायकमांडकडून जर दिली तर आपल्याला आवडेल का? नाही, मी खूपच छोटा कार्यकर्ता आहे. ह्या ठिकाणी मी पक्ष ग्राउंड लेवल, बूथ लेवल बांधणीपासून आता सुरुवात केलेली आहे. अनेक गावातले आमच्या बूथ कमिट्या करून झालेल्या आहेत. अनेक गावांमध्ये आम्ही बूथ कमिट्या करतो आहे. आणि आमच्या पक्षाचे प्रांताध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब, आमचे नेते, त्यांच्या बेसिक फंडामेंटल्स राजकारणाचा जो एक बेसिक पाया असतो एखाद्या मतदारसंघामध्ये, बूथ कमिटी ही किती महत्त्वाची असते, प्रत्येक बूथला एखाद्या बूथच्या अंतर्गत असणाऱ्या प्रत्येक घराशी संपर्क नाळ कशी ही बूथ कमिटीच्या प्रत्येक सदस्याची जुळली पाहिजे. विरोधातली लोकं जरी असली तरी त्यांच्या बूथला आपण जाऊन भेटलं पाहिजे. अशा योजना ज्या आहेत, ज्या फंडामेंटल योजना आहेत, ज्याच्याने राजकारण, समाजकारण तुम्ही सुरुवातीपासून ग्राउंड लेवलपासून करता, त्या योजनेंवरती माझा पूर्ण फोकस आहे. पक्षाने मला जी जबाबदारी दिली, पंचायत समितीची असो, जिल्हा परिषदची असो किंवा येणाऱ्या काळामध्ये आमदारकीची असो, मी त्याच्यासाठी खूपच लहान कार्यकर्ता आहे. पक्ष अधिकृतपणे ठरवेल. जर माझं काम व्यवस्थित असेल आणि अधिकृतपणे माझं काम त्या ठिकाणी पक्षाला आवडलं असेल, तर तुम्हाला आठवत असेल का कोरोना काळामध्ये मला असं वाटतं अनेक गोष्टी घडल्या. कोरोनाच्या आधी गुमेरावड्याला मोठा पूर आला होता. त्या ठिकाणी 6 ते 7 गावं आपल्या तालुक्यातली मोठ्या प्रमाणात अफेक्ट झाली होती. त्याच्यामध्ये कोळेगाव असेल, पिलेव असेल, मळवली तर सर्वात जास्त अफेक्ट झालं होतं. तिथे मळवलीमध्ये आमच्या दलित वस्तीमध्ये सर्वात जास्त घरं त्या ठिकाणी वाहून गेली होती, गुरंही वाहून गेली होती, मृत पाहिली होती. अन्नधान्याची तर इतकी अवस्था वाईट होती.
आणि बोंडल्या आणि दसूरपर्यंत ती परिस्थिती त्या ओढ्यातनं पूर आल्यामुळं वाईट त्या ठिकाणी झालेली होती. तर जवळपास 600 ते 700 कुटुंबांना आमच्या स्वर्गीय कलावती जगन्नाथ डोळस चॅरिटेबल ट्रस्टच्या मार्फत आम्ही त्यावेळेस जेव्हा नेते मंडळी सत्ताधारी मंडळी येऊन पाहणी आणि पंचनामे करून जात होते तेव्हा आम्ही आमच्या पदराचे पैसे खर्च करून आपल्याला सामाजिक एक दृष्टिकोनानं आपल्याला एक जाणीव आहे त्या गोष्टीची, ती खदखद आपल्याला होत होती, लोक रडत होती त्या ठिकाणी, म्हणून आपण त्यांना अन्नधान्याचा पुरवठा त्या ठिकाणी केला होता. त्यानंतर कोरोना काळामध्ये सर्व डॉक्टर्स आणि सर्व मेडिकल स्टाफ हा इतक्या मोठ्या प्रमाणात प्रेशरमध्ये होता. त्या ठिकाणी आपल्याला बेड्स मिळत नव्हते, ऑक्सिजन सिलेंडर मिळत नव्हते. तुम्हाला माहीत असेल आपल्याला किती अडचण झालेली त्यावेळेस. तर कोरोनाचे रुग्ण तर मोठ्या प्रमाणे आपल्याला पाहण्यात आले होते की बरेचसे लोक आपल्याला सोडून गेली, बऱ्याचशा लोकांना अत्यंत मोठ्या प्रमाणात त्रास त्या ठिकाणी झाला. पण पेशंट्सही डॉक्टरांची अवस्थाही वाईट झाली. बरेच डॉक्टरांनाही सुद्धा कोरोनामुळं आपला जीव गमवावा लागला. आणि डॉक्टरांच्या सेफ्टी स्टँडर्ड्सला पाहिलं, त्यांच्याकडे असणाऱ्या सुखसुविधा ज्या असतील त्याच्यामध्ये बऱ्याचशा प्रमाणात ग्रामीण भागामध्ये मोठा तुटवडा त्या ठिकाणी आपल्याला पुरवठ्याचा जाणवतो. म्हणून सर्वात पहिलं सोलापूर जिल्ह्यामध्ये 750 ते 800 PPE किट डॉक्टरांच्या संरक्षणाकरिता माळशिरस तालुक्यातील सर्व आरोग्य केंद्र व उपकेंद्रांना मी त्या ठिकाणी वितरित केले. त्याच्यानंतर तत्कालीन प्रांत अधिकारी शमा पवार मॅडम यांच्या हस्ते प्रत्येक हॉस्पिटलला गव्हर्नमेंटच्या आणि शासकीय उपकेंद्राला मी ऑक्सिजनचे कॉन्सन्ट्रेटर्स त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले, कारण की एवढा मोठा तुटवडा त्या ठिकाणी जाणवलेला. आणि मला डॉक्टरांकडनं त्यावेळेस मोहिते साहेब आपले मेडिकल ऑफिसर होते, ज्यांची आता मला वाटतं सेवानिवृत्त झालेले आहेत, तेव्हा त्यांनी मला सारख्या वारंवार जे अपडेट्स देत होत्या ते इतक्या अवस्था वाईट होती आपली की मी सामाजिक कार्य माझ्या स्वर्गीय कलावती जगन्नाथ डोळस चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं जेवढा करता येईल तेव्हा फुलाची पाकळी मी त्या ठिकाणी करत आलेलो आहे आणि ह्या पुढेही करणार आहे. आणि राजकीय पात्रता एखाद्या व्यक्तीची समाजकारण करता करता जी घडली जाते त्या पात्रतेवरती नेते मंडळींचा डोळा नेमका असतोच आणि नेते मंडळी कधीही आपलं काम नजरअंदाज करत नाही. म्हणून मला भविष्यामध्ये विश्वास आहे की आमची नेते मंडळी माझ्याबरोबर न्याय करेल आणि माझी जी पात्रता असतील त्या पात्रतेनुसार मला त्या ठिकाणी ते संधी देण्याचं काम करतील. आता सांगितले की आपण जर पक्षाने जबाबदारी दिली तर नक्कीच आपण घेणार. त्यानंतरच आताच काल परवा मान्य बाळदादा जे की या तालुक्याचे किंगमेकर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, त्यांनी देखील एक इच्छा व्यक्त केली की मला जर लोकसभेची निवडणूक लढवायची आहे, जर मोहिते पाटील पवारांनी जर घर वापसी जर केली शरद पवार गटामध्ये तर आपण त्यांच्या नेतृत्वामध्ये काम करणार का माळशिरस विधानभवनात? सर्वप्रथम तर आदरणीय बाळदादा हे आमच्या वडिलांचे वडीलधारी व्यक्ती म्हणून त्या ठिकाणी होते. आदरणीय मा हे आमच्या वडिलांना एका आईसारख्या कधी पण पाठीवरती थाप त्यांची असायची. म्हणून मी एवढा मोठा नाही की मी त्यांच्याबद्दल भाष्य करू शकेन, पण मी एवढं नक्की सांगतो, आमच्या पक्षाचे राष्ट्रीय नेते आदरणीय पवारसाहेब जर ह्यांचं आणि विजयदादांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं हे आत्ताचं नव्हे तर सहकार पासून मला वाटतं 50-1 वर्षाचं नातं आहे. आणि एवढ्या मोठ्या लोकांमध्ये मी खूपच छोटा आहे कुठल्याही पद्धतीचं भाष्य करण्यासाठी. आणि जर मोठी मंडळी नेते मंडळी जर एखादं समीकरण त्या ठिकाणी ठरवेल जे पक्षाच्या भवितव्याच्या दृष्टिकोनाने फायदेशीर असेल आणि पक्षाच्या प्रगतीपथाला शोभणारा असेल तर त्याचं आम्ही सर्व कार्यकर्ते म्हणून स्वागत करू. नक्कीच आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद आणि नक्कीच येणाऱ्या निवडणुकांमध्ये आम्हाला आमदार म्हणून बघायला आवडेल. धन्यवाद.